नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 कारली घेतलेले आहेत. तर ती बघा अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहेत. त्यातलं बिया सेपरेट करून घेतलेल्या आहेत. आता याला मी स्वच्छ धुवून मीठ लावून एक रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे. मग आपण सकाळी याला उकडून घेणार आहे. मी या ठिकाणी कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मीठ टाकूनच धुतलेलं आहे मी याला. आता आपण याला मीठ लावून घेणार आहोत आणि मग रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे. मग पुन्हा त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि उकडून घेणार आहे आपण पाणी घालून. असंच झाकून ठेवणार आहे मी याला. सकाळी पुन्हा एकदा मी हे कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपल्या कारल्याला मिठामुळे पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे त्यातला कडवटपणा निघून जातो. मग आपण याला पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण याच्यामध्ये पाणी घालून उकडण्यासाठी ठेवून देऊया. त्याच्यामध्ये मीठ घालून मी याला उकडण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेणार आहे. कारलं आपलं उकडवून झालेलं आहे. तर त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. या ठिकाणी भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, धने जिरा पावडर घेतलेली आहे, थोडा गरम मसाला घेतलेला आहे, आलं लसूण कोथिंबीरची थोडी पेस्ट घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला पण आपण थोडा टाकणार आहे याच्यामध्ये. या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल थोडंसं आपण कमी वापरलं तरी चालतं, कारण का शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्या भाजीला छान असं तेल सुटतं नंतर. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्येच आता आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहे, थोडंसं चिमूटभर हिंग पण घालणार आहे आपण, थोडंसं बेसन पीठही घालणार आहे. बेसन पिठामुळे पण आपली भाजी छान अशी बनते दाटसर. आता याच्यामध्येच आपण हे आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली घालणार आहे. थोडंसं परतवून घेणार आहे तेलावर. असंच तेलामध्ये हा मसाला आपला परतवून झालेला आहे. त्याच्यामध्येच थोडा मी कांदा लसूण मसाला पण घातलेला आहे. त्याच्यातच आपण हे लाल तिखट, धने जिरा पावडर ही पण घालून घेणार आहे. थोडंसं परतवून घेणार आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं कारलं घालणार आहे. थोडीशी हळद, घालणार आहे या ठिकाणी आपण. त्याच्यानंतर आपण हा बारीक चिरून घेतलेला गूळ घालणार आहे याच्यामध्ये. थोडंसं चवीनुसार मीठही घालणार आहे आपण. गूळ कारल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. छान असं मिक्स करणार आहे. आता ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्येच आपण वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. भाजी मी एक बाउलमध्ये सर्व केलेली आहे. जेवढी जबरदस्त ही दिसते तेवढीच जबरदस्त ही चवीला पण लागते. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्हीही नक्की बनवून बघा.
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.